आणि त्यांना बाकीचं काही फार कष्ट पडतच नाही. तिकडच्या बाजूला त्यांनी जेवढी पिल्लं घातली तेवढी पिल्लं जगतात, कारण ऊस 13, 14, 15 महिन्याचा असेपर्यंत तुटला जात नाही. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आम्हाला जंगलामध्ये राहणाऱ्या बिबट्यांचा वेगळा विचार करावा लागेल आणि आपल्या ऊसामध्ये राहणं जी बिबट्यांची संख्या वाढते त्याचा वेगळा विचार करावा लागेल आणि त्याच्याबद्दल आम्ही भूपेंद्र यादव साहेब आल्यानंतर त्यांच्याशी स्पष्टपणे बोलू आणि त्यांची मदत घेऊ. मी आपल्याला पैसे दिल्यानंतर दाखवून देईन की कुठल्या कुठल्या हेड खाली डीबीटी माझ्या शेतकऱ्यांना कशी झाली ती. कसं असतं, विरोधी पक्षात मी पण होतो कधी काळी. विरोधी पक्ष असा कधी म्हणेल का जे सरकार काम करतं त्या सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष असतो की नाही नाही त्यांनी फार चांगलं केलं, ते त्याच्यातनं काही ना काही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्ही एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची काही नैसर्गिक संकट आली, गारपिटीचा असेल, अतिवृष्टीचा असेल, दुष्काळाचा असेल, अनेक प्रकारचा असेल, अवकाळी पावसाचा असेल, तर त्याच्यामध्ये दरडी कोसळण्याचा असेल वगैरे वगैरे, तर त्याच्यात सगळ्यात मोठं पॅकेज यावेळेस आम्ही दिलेलं आहे. आम्ही पंतप्रधानांशी पण बोललेलो आहे. तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, या नव्या मुंबईमध्ये विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळेस केलं होतं, त्याच्यात पण मी तो उल्लेख केला. आणि शिर्डीला आमची आणि गृहमंत्री महोदयांची तर मीटिंगच आदल्या दिवशी रात्री झाली आणि त्यांनी सांगितलं की मी टीम पाठवतो, तुम्ही त्या साधारण आपण अशा प्रकारची संकट महाराष्ट्रावर नव्हे तर देशातल्या कुठल्याही राज्यावर आल्यानंतर जे काही आपण मदत करणं गरजेचे ते आम्ही करू. केंद्राची टीम आमचा संपूर्ण प्रस्ताव गेल्यावर होईल, कारण आम्ही डबल प्रस्ताव पाठवू शकत नाही. आमचे सगळे प्रस्ताव एकदा ऍक्युरेट, किती माझ्या शेतकऱ्यांची शेती अडचणीत आली, किती जनावर किती खरडून जमिनी गेल्या, किती विहिरी बुजल्या, किती तलाव फुटले वगैरे वगैरे, रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, घरं पडली, ह्या सगळ्या गोष्टी ची आम्ही कालच कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं, चीफ सेक्रेटरीला, की ते लवकरात लवकर घ्या, कारण एकदा प्रस्ताव पाठवल्यावर पुन्हा आमचं हे राहिलं होतं म्हणून दुसरा पाठवला असं करता येत नाही.